महाविकास आघाडीसोबत लढतो आहे आणि बाकीच्या जागा आम्ही लढतो आहे. राहिली परिस्थितीचा विषय, तर आमच्यामध्ये सलोखा आहे. आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि व्यवस्थित काम सुरू आहे. शांती में क्रांती, मी कालच तुम्हाला सांगितलं, शांती में क्रांती कर रहे हम लोग. काय अमरावतीच्या विकासासाठी असं काय काय व्हायला पाहिजे ताई, की महानगरपालिका इतकी मोठी आहे, इतका मोठा बजेट मनपामध्ये आहे, परंतु कामं शहरामध्ये ज्या प्रकारे व्हायला पाहिजे मोठ्या सिटीसारखे तसे होत नाही. आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जवळपास 8, 8.5, 9 वर्षांनी होत आहेत. याच्या आधी ज्यांची सत्ता होती ते सत्तेमध्येच होते आणि ते सत्ताधारी भाजप पक्ष होता. भाजपवाल्यांनी काहीच केलं नाही. मग 5 वर्ष संपल्यानंतर यांचे सरकार होतं, यांनी काहीच केलं नाही. अमरावतीमध्ये काय केलेलं आहे? काहीही केलेलं नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले. त्यांनी म्हटलं की आम्ही हे करू, आम्ही ते करू. मग बावनकुळे साहेब आले. त्यांनी पण सांगितलं की आम्ही काय काय गोष्टी करू. पण बावनकुळे साहेब येऊन फक्त धिंगाणा करतायत. आजच मला कळलं की चांदूर रेल्वेमध्ये कुठेतरी फायरिंग झाली आणि BJPचा एक कार्यकर्ता त्या वाळू माफियामध्ये पकडला गेला. रेव्हेन्यू मिनिस्टर कोण आहे? आदरणीय बावनकुळे साहेब आहेत. आणि बावनकुळे साहेबांचे जर भाषण आपण बघितले तर ते सेम टू सेम भाषण अमरावतीमध्ये तेच देतील, चंद्रपुरात तेच देतील, तेच भाषण ते पुण्यामध्ये देतील, अजून कुठे जातील तेवढंच बोलतील, त्याच्या पलीकडे काही नाही. मग राहायला विषय अमरावती महानगरपालिकेचा, तर त्यांनी जो गोंधळ घातला आहे अमरावतीमध्ये, भाजपचे निष्ठावंत, भाजपचे भाडेकरी आणि भाजपला वापरून घेणारी काही लोक, असे 3 ग्रुपमध्ये हे आहे. काही लोक निष्ठावंत आहेत, त्यांना त्यांनी फेकून दिलेलं आहे. काही लोक आहे जे भाड्याने तिथं आलेले आहेत, इकडून तिकडून उचलून आणलेले आहेत. आणि काही लोक आहेत जे फक्त भाजपचा वापर करतायत. तर या गोंधळामध्ये भाजपाने अमरावती जिल्ह्याचं वातावरण खूप खराब करून टाकलेलं आहे. तुम्ही बघा, काल आदरणीय आपले डॉक्टर बोंडे साहेब काय म्हटले, त्याच्यानंतर माजी खासदार मॅडम, काय गोंधळ त्यांनी घातला. त्यांना ही निवडणूक फक्त हिंदू मुस्लिमवर न्यायची आहे. विकासात्मक कोणीच काही करत नाही आहे, काही नाही. इन्क्लुडिंग पालकमंत्री, इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर, अमरावतीमध्ये कोणी बघायला तयार नाही आहे. आजची गरज अशी आहे की अमरावतीवाल्यांनी या सत्ताधाऱ्यांना झटका देण्याची गरज आहे. यांची अक्कल ठिकाणावर आणण्याची गरज आहे आणि मग कुठे या ठिकाणी विकास होईल. नाही तर हे फक्त वापरतील आणि बस, दुसरं काहीच नाही. बावनकुळे साहेबांनी काल आपल्या एक सभेमध्ये सांगितलं अहिल्याबाई मंगल कार्यालयाच्या समोर, की काँग्रेसने जागोजागी लाडली बहीण योजना बंद करण्याचं काम केलं, पण आम्ही सुरू केलं. छत्तीसगडमध्ये आमचं सरकार आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, महाराष्ट्रात सुरू केलं. नाही, मला असं वाटतं त्यांना थोडंसं कमी वाचता येतं किंवा कमी ऐकू येतं. आमच्या एका माणसाने पत्र लिहिलेलं आहे इलेक्शन कमिशनरला की तुम्ही लाडकी बहीण योजना द्या, फक्त मतदान झाल्यानंतर द्या. तसंही त्यांनी 3 महिने उशिरा दिलं. मग 3 महिने उशिरा दिलं तर 2 दिवस उशिरा देण्यानं काय होतंय? त्यांना 3 महिने याच्यासाठी उशिरा दिलं कारण आता 15 जानेवारीला निवडणुका आहेत आणि त्याच्या आधी त्यांना ते टाकायचं आहे. खरं इलेक्शन कमिशनरनी पण या सगळ्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. आपण जर खऱ्या अर्थानं कॉन्स्टिट्यूशनला मानतो तर मग ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, पण ते होत नाही आहेत. मागच्या वेळेस 2017ला ती निवडणूक झाली तेव्हा माजी पालकमंत्री सुनील देशमुख होते आणि ते आमदार असताना त्यांनी 45 सीट BJPच्या आणल्या होत्या. परंतु आता तुमच्या नेतृत्वात आणि डॉक्टर सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे. किती सीटा येणार? मागच्यापेक्षा चांगल्या सीटा येतील. आमच्या मागच्या 15 होत्या, त्याच्यापेक्षा नक्कीच वाढ झालेली आम्हाला दिसेल. युती कोणासोबत होईल? जे सेक्युलर थॉटचे आहेत त्यांच्यासोबत, जे सेक्युलर थॉटचे नाही आहेत त्यांच्यासोबत आम्ही बसतही नाही. शेवटचं मतदारांना काय आवाहन करणार? माझं म्हणणं आहे की मतदारांना की आपण इथे आहोत, हे आपलं शहर आहे, हे आपलं गाव आहे, आपण इथे जन्मलेलो आहोत, इथं लहानाचे मोठे झालेलो आहोत. आपल्या या शहराची संस्कृती कशी ठेवायची हे आपण ठरवलं पाहिजे. आणि कोण न्यूसन्स करताय, कोण गुंडागर्दी करताय, कोण कचरा माफिया करताय, कोण लँड ग्रॅबिंग करताय, ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. साध्या गोष्टी पण होत नाही. SIRच्या माध्यमातून काय गोंधळ घालणार आहेत,
किंवा मग कचरा ठेक्यांच्या माध्यमातून काय गोंधळ घालतायत, ह्या सगळ्या गोष्टी संपल्या पाहिजेत ना. खऱ्या अर्थानं तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून जर मुक्ती पाहिजे असेल, बाल गुन्हेगार क्राईम सिटी म्हणून तुम्ही ओळखल्या जाताय. जो जिल्हा, जे शहर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या महानुभावांच्यामुळे ओळखल्या जात होता, जे शहर या देशाला पहिली महिला राष्ट्रपती देणारं हे शहर आहे, त्यांच्यामुळे तो ओळखला जात होता. रावसू गवई साहेबांमुळे हा जिल्हा ओळखला जात होता. ते शहर आता क्राईम सिटी झालेलं आहे. मग याच्यासाठी जबाबदार कोण आहे? जे जबाबदार आहेत त्यांना बाजूला सारलं पाहिजे आणि जे खऱ्या अर्थानं सुरक्षित शहर देऊ शकतं, सुंदर शहर देऊ शकतं, त्यांच्या पाठीमागे शहराने राहिलं पाहिजे. पंजाला मतदान करा अशी माझी विनंती आहे.